वरळीमध्ये भाजपाची तिरंगा रॅली ही काढण्यात आली। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये उपस्थित होते। वरळी प्रोमेनेड येथून तिरंगा रॅलीला सुरुवात झाली। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली ही काढण्यात आली। वरळीमधून या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झालेत। 15 ऑगस्ट काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही तिरंगा रॅली काढण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळेस उपस्थित होते। हातामध्ये तिरंगा घेत मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले। मुंबईकरांच्या वतीने आज या ठिकाणी वर्ली कोस्टल रोड प्रॉमेनरला तिरंगा फेस्ट हे आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि भारत स्वतंत्रतेच्या नंतर 80व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहे। आणि 80व्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना भारताची अर्थव्यवस्था ही जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे। जगभरामध्ये भारताचा डंका वाजत आहे आणि भारताचा तिरंगा अगदी चंद्रावरती सुद्धा जाऊन पोहोचलेला आहे। या तिरंगा रॅलीबाबत आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूयात। मुंबईच्या कोस्टल रोडवरती सागरी सिंधूच्या किनाऱ्यावरती भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी एक भारत श्रेष्ठ भारत हे अभियान राबवण्यात येत आहे। आणि या अभियानाअंतर्गत मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी एकवटल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वप्रथम खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम या संपूर्ण समुद्र किनाऱ्याच्या पट्ट्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे उत्साहाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। सर्वांच्याच हाती या ठिकाणी भारताचा झेंडा आपल्याला पाहायला मिळते। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यासोबतच पद्मश्री भिकल्या दिंडा हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकर आहेत। अनेक सामाजिक संस्थांचे माध्यमातून त्या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। आणि काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दाखल होतील। मात्र सध्या या संपूर्ण परिसरात एक उत्साहाचं वातावरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि प्रामुख्याने या संपूर्ण कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणाई हा एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। कुठेतरी सरकारच्या विरोधात तरुणाई असं सांगितलं जात होतं, मात्र या संपूर्ण परिसरात आता मोठ्या प्रमाणावरती तरुण एकवटलेला आहे। काही वेळातच मुख्यमंत्री सुद्धा पोहोचतील। त्यामुळे या संदर्भात आता नेमकं त्यांच्या माध्यमातून काय सांगण्यात येईल आपण हे सुद्धा पाहणार आहोत। मात्र काही वेळातच या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतील आणि या संपूर्ण कार्यक्रमाला संबंधित। त्यामुळे आता तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजप सुद्धा त्या ठिकाणी सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ सिद्धार्थ कुमाळीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र।